प्रवाशांकडून सांगितलं जात आहे। मुंबईतला हा कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा असा वाहतूक मार्ग, मात्र कोस्टल रोडमध्ये अपघातानंतर एका गाडीला आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय। ही गाडी, या गाडीनं पेट घेतलेला आहे। इथूनच निघणारे हे धुराचे लोट आहेत जे आपण त्या ठिकाणी बोगद्याच्या सुरुवातीला पाहतोय। मात्र यामुळेच या बोगद्यातली आणि या संपूर्ण भागातली वाहतूक बंद झालेली आहे। कोस्टल रोडवरची नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक बंद झाली आहे। मात्र ही घटना बोगद्याच्या सुरुवातीला, बोगद्याच्या आतमध्ये शेकडो गाड्या अडकून पडलेल्या आहेत। त्यामुळे प्रवासी सुद्धा आतमध्ये चिंतेत आहेत। वाहतूक का पुढे जात नाहीये, गाड्या पुढे का सोडल्या जात नाहीयेत, त्यामुळे हे सगळेच प्रवासी लवकरात लवकर आमची इथून सुटका करा असं सांगतात। तर कोस्टल रोडमधली ही दृश्य आपण पाहतोय। कोस्टल रोडमध्ये बोगद्याच्या सुरुवातीलाच अपघातानंतर गाडीला आग लागल्याची माहिती समोर येते। एक्सक्लुझिव्ह दृश्य त्या ठिकाणची। मात्र यामुळे बोगदा जिथून सुरू होतो तिथेच ही दुर्घटना घडलेली आहे। गाडीनं पेट घेतलाय। यातून निघणारे धुराचे लोट जे संपूर्ण तो मुख्य मार्ग जो आहे एंट्रन्सचा, तिथून हे धुराचे लोट येताना दिसतायत। वाहतूक मात्र यामुळे पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। कोस्टल रोड बंद झालेला आहे। आतमध्ये काय कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या, लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड आतमध्ये, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये, सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये। कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची, कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे, पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोडमध्ये बोगद्याच्या सुरुवातीलाच गाडीला आग लागलेली आहे आणि त्यामुळे बोगद्यात आतमध्ये शेकडो गाड्या अडकून पडलेल्या आहेत। तिथूनच एका प्रवाशाचा आपण हा व्हिडिओ पाहत होतो। आग लागल्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे। नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक बंद झालेली आहे। त्यामुळे आतमध्ये मात्र ज्या बोगद्यामध्ये अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, शेकडो गाड्या त्या ठिकाणी आहेत। वाहतूक बंद झाल्यामुळे या गाड्या तिथे अडकून पडल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून आम्हा सर्वांची सुटका करावी, वाहतूक सुरळीत करावी असं सांगितलं जात आहे। तर या ठिकाणी आता तातडीनं अग्निशमन दल असेल, ट्रॅफिक पोलीस असतील, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मात्र अगदी बोगद्याच्या सुरुवातीलाच ही आग लागलेली आहे। तिथून येणारे धुराचे लोट हे आपण पाहतोय। आता ही जी आग लागलेली गाडी आहे ती तिथून बाजूला केल्यानंतर ही आग विझवल्याशिवाय त्या ठिकाणाहून वाहतूक सुरळीत करता येणार नाही। त्यामुळे सध्या या ठिकाणची वाहतूक बंद आहे। नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक बंद आहे। मात्र यामुळे बोगद्यात आतमध्ये जे वाहनं आलेली होती त्यांचा खोळंबा झालेला आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ही सगळी शेकडो वाहनं जी आहेत ती आतमध्ये बोगद्यातच अडकून पडलेली आहेत। दोन दृश्य, एकीकडे कोस्टल रोडमध्ये बोगद्याच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी एका गाडीनं पेट घेतलाय, त्यातून निघणारे धुराचे लोट आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर। उजवीकडची जी दृश्य आहेत कोस्टल रोडच्या बोगद्याच्या एंट्रन्सच्याच इथे हे अशा प्रकारे धुराचे लोट दिसत आहेत। मात्र यामुळे बोगद्यात आतमध्ये जी वाहनं आहेत, शेकडो वाहनं त्या ठिकाणी अडकून पडली आहेत, कारण नरिमन पॉइंट कडून येणारी ही वाहतूक बंद आहे। तातडीनं या ठिकाणाहून आमची सुटका करावी, वाहतूक सुरळीत करावी अशी विनंती तिथल्याच एका प्रवाशानं केल्याचं आपण पाहतोय। व्हिडिओ आपण त्याचा हा पाहिलेला होता। मात्र जोपर्यंत ही आग विझत नाही त्या ठिकाणाहून ही गाडी बाजूला केली जात नाही। हे धुराचे लोट त्या ठिकाणाहून येताना आपण पाहतोय। ही गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठीचा वेळ जाणार आहे। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मात्र आतमध्ये जे बोगद्यात गाड्या अडकून पडलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रवाशांमध्ये मात्र काहीशी थोडीशी अस्वस्थता दिसतेय। त्यातल्याच एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढलेला आहे आणि लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करा, आमची सुटका करा अशी विनंती या व्हिडिओमध्ये या प्रवाशानं केल्याचं आपण पाहतोय। गाड्या कशा अडकून पडलेल्या आहेत, अनेकांनी युटर्न घेत प्रयत्न केल्याचं आपण पाहतोय की उलट्या बाजूने आपल्याला बाहेर पडता येईल का। मात्र यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्या सगळ्या गाड्या या बोगद्यात अडकून पडलेल्या आहेत। बोगद्याच्या सुरुवातीला एका गाडीला आग लागली, अपघातानंतर या गाडीला आग लागल्याचं म्हटलं जात आहे। मात्र या आगीमुळेच या बोगद्यात सुरुवातीलाच एंट्रन्सला हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत आहेत। ही गाडी जोपर्यंत त्याची आग विझत नाही, हा संपूर्ण मार्ग जोपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे असा सुस्थितीत येत नाही तोपर्यंत इथनं वाहतूक सुरू करता येणार नाही। त्यामुळे सध्या इथली वाहतूक बंद आहे। कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा असा हा मार्ग
अनेक गाड्या शेकडो गाड्या कोस्टल रोडमध्ये गेलेल्या आहेत. अडकून पडलेल्या आहेत.